आधी मंत्रीपद, त्यानंतर खाते वाटप आणि आता पालकमंत्री कोण होणार यावरून काही नेत्यांनी दावे सुरू केलेले आहेत. एकाच जिल्ह्यातून अनेकांना मंत्रीपद मिळाल्यामुळे पालकमंत्री कोण होणार यावरून रस्सीखेच रंगण्याची चिन्ह आहेत. पाहूयात. 26 दिवसांनी खाते वाटपानंतर आता पालकमंत्रीपदावरून सत्ताधारी नेत्यांमध्ये दावेदारी रंगणार आहे. एकाच जिल्ह्यातून अनेकांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडल्यामुळे खात्यानंतर आता पालकमंत्री कोण होतो याचीच चढाओढ रंगेल. रायगडचा पालकमंत्री मीच होणार म्हणून शिंदे गटाच्या भरत गोगावलेंनी दावा केलाय. तर नाशिकमधून अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे आणि शिंदेंच्या सेनेकडून दादा भुसे मंत्री आहेत. यात पालकमंत्री पदावर आपलाच दावा असल्याचं कोकाटेंनी म्हटलंय. तर भुसेंनी पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळायला हवं म्हणून आग्रह धरलाय. छत्रपती संभाजीनगर मधून सुद्धा भाजपचे अतुल सावे, शिंदेंकडून संजय शिरसाट मंत्री आहेत. पण पालकमंत्री आपणच होऊ असा दावा शिरसाट यांनी केला. या वेळेला पालकमंत्रीबाबतचा निर्णय जो आहे तो झालेला आहे का? मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी तुमची चर्चा झालेली आहे का? चर्चा झालेली आहे, ते योग्य निर्णय घेतील असं मला वाटतंय. पण यावेळेला जर पालकमंत्रीपद पुन्हा एकदा आदित्य तटकरे यांना देण्याचा निर्णय झाला तर तुमची भूमिका कशा पद्धतीची असणार? असं होणार नाही आहे. तुम्ही उपमुख्यमंत्र्यांशी भेटणार आहात का? एकनाथ शिंदे साहेबांशी असेल किंवा सांगून झालेलं आहे आणि ते होईल. काय सांगितलंय त्यांनी? पालकमंत्रीपद पाहिजे आम्हाला. तुम्हाला मिळणार याबाबतची? मिळणार. सामाजिक न्याय खातं मिळणार आहे, परंतु आता संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असणार हा प्रश्न आहे. संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार आहे, कारण त्याच्यात त्याची चिंता नाही आहे. पालकमंत्री मी राहणार आहे, परंतु बरोबरीला हे मोठं खातं असल्यामुळं आता जास्त लक्ष महाराष्ट्राकडे. पालकमंत्री पदावर आमचा दावा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. आमचे 7 आमदार आहे आणि नियमाप्रमाणे धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहेत त्यांना पालकमंत्रीपद त्या जिल्ह्याला देतात असा नियम आहे. असा माननीय मुख्यमंत्र्यांना पण ते अवगत केलेलं आहे. आम्ही मागणी केलेली आहे. त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील. जो निर्णय घेतील तो आम्ही या ठिकाणी मान्य करू. मंत्रिपद वाटपात एकाच जिल्ह्यात अनेक मंत्रिपद आल्यामुळे पालकमंत्रीपदासाठी कुणाचा नंबर लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यांमध्ये एकही मंत्री नाही, तर उर्वरित 20 जिल्ह्यांमधून 42 मंत्री झालेत. पुणे, सातारा आणि कोल्हापूर या फक्त 3च जिल्ह्यातून उपमुख्यमंत्र्यांसह 10 मंत्री आहेत. जळगाव, धुळे आणि नाशिक या 3 जिल्ह्यातूनच 7 जणांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. तर सातारा या एकच जिल्ह्यामध्ये 4, नागपूर, जळगाव, नाशिक, यवतमाळ, मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 3, तर कोल्हापूर, संभाजीनगर, बीड, रायगड या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 2 मंत्री आहेत. बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोन्हींपैकी परळीचा पालकमंत्री कोण होणार? सातारा जिल्ह्याला 4 कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यामुळे पालकमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार? तर पुण्यातही दोन्ही दादांपैकी कोणते दादा पालकमंत्री म्हणून कायम राहणार या प्रश्नांवर अंतिम निर्णय वरिष्ठच घेतील असं इतर सत्ताधारी नेत्यांनी म्हटलंय. नाही, 12 जिल्ह्यात मंत्री नाही आहे, कारण आता शेवटी मी सांगितलं महायुतीच्या सरकारमध्ये थोडंसं होत असणार. पण आम्ही आता जसं खाते वाटपाचा आमचा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने पार पाडलं. आम्ही सर्व समजदार आहोत. एकनाथजी, अजितदादा, माननीय मुख्यमंत्री आम्ही बसू आणि कुठेही पालकमंत्री पदाबद्दल कुठलेही वाद तयार होणार नाही याची काळजी निश्चितपणे आम्ही घेऊ आणि यामधून आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने पालकमंत्री पदाचे वाटप झालेलं दिसेल. खाते वाटपानंतर पालकमंत्री पदाची उत्सुकता लागलेली आहे. प्रकाश आंबेडकर देखील कॅबिनेट मंत्री आहेत जिल्ह्यातून. उत्सुकता अनेक ठिकाणी दिसते, अनेक जिल्ह्यांमध्ये रस्सीखेच देखील. नाही, आता तिघे नेते मंडळी बसून काय ते फॉर्म्युला ठरवतील. त्या फॉर्म्युलाप्रमाणे पालकमंत्री पदाची जबाबदारी येईल. मला निश्चितपणे खात्री आहे ती जबाबदारी आहे तर चांगलं काम आपण करू. हा विषय सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे की ज्याच्यामध्ये तिन्ही पक्षाचे तिन्ही प्रमुख आदरणीय उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सर्व धोरणात्मक निर्णय घेतील आणि त्याप्रमाणे प्रत्येकावरती जबाबदारी विभागली जाईल. आम्ही आमच्या पातळीवरती काही फार बोलणं उचित नसतं. अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन करून राज्यात सगळ्याच पालकमंत्र्यांच्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय तिन्ही प्रमुख नेते घेतील. पालकमंत्रीपद कुठल्याही जिल्ह्याचं मिळालं तरी सुद्धा प्रॉब्लेम काही नाही. जनतेची कामं करण्यासाठी शेवटी महाराष्ट्रातली जनता सगळीच आपले, जिल्हे सगळे आपलेच आहेत. कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं तरी आपल्याला आनंद मिळेल. शेवटी एक लक्षात घ्या, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा कार्यकर्ता म्हणून
जी दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडणार. आमच्या वरिष्ठांना आमच्यापेक्षा जास्त कळतं एवढं मला माहिती आहे, पण त्यांनी जी जबाबदारी मला देतील ते मी पूर्ण करणार. प्रत्येकाला आग्रह असतो, प्रत्येकाची इच्छा असते. ज्याला त्याला वाटतं की आपल्या पसंतीचं खातं मिळावं, ज्याला त्याला वाटतं आपल्या पसंतीचा जिल्हा पालकमंत्री म्हणून मिळावा. दरम्यान खाते वाटपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतःकडे 5 खाती ठेवली आहेत, ज्यात गृह, ऊर्जा, न्याय, सामान्य प्रशासन आणि माहिती प्रसारणाचा समावेश आहे. तर शिंदेंकडे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम हे 3 पद आहेत. अजित पवारांकडे अर्थ आणि उत्पादन शुल्क या 2 खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर उर्वरित भाजप नेत्यांपैकी बावनकुळेंना महसूल, विखेंना जलसंपदा, चंद्रकांत पाटलांना उच्च आणि तंत्र शिक्षण, गिरीश महाजनांना जलसंपदा, गणेश नाईक यांच्याकडे वनमंत्री पदाची जबाबदारी आहे. मंगलप्रभात लोढांकडे रोजगार, जयकुमार रावल यांना पणन, पंकजा मुंडेंना पर्यावरण, अतुल सावेंकडे ओबीसी विकास, अशोक उईकेंकडे आदिवासी विकास, आशिष शेलार यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान, शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, जयकुमार गोरे हे ग्रामविकास, तर संजय सावकारे वस्त्रोद्योग, नितेश राणे मत्स्य आणि बंदरं आणि आकाश फुंडकरांकडे कामगार खातं देण्यात आलंय. शिंदेंच्या नेत्यांपैकी गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री, दादा भुसे हे शालेय शिक्षण मंत्री, संजय शिरसाट हे सामाजिक न्याय मंत्री, उदय सामंत उद्योग आणि मराठी भाषा मंत्री, तर शंभूराज देसाई हे पर्यटन आणि खाण मंत्री. यासह संजय राठोड यांच्याकडे मृदा आणि जलसंधारण, तर प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन, भरत गोगावलेंकडे रोजगार हमी आणि प्रकाश आंबेडकरांना आरोग्य मंत्री करण्यात आले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दत्तात्रय भरणेंकडे क्रीडा आणि अल्पसंख्याक देण्यात आले. आदिती तटकरे या महिला आणि बालविकास मंत्री आहेत, तर माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी मंत्रालय देण्यात आले. तर नरहरी झिरवाळ यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन, मकरंद पाटील यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन, धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा, तर बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार आणि हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री करण्यात आले. राज्यमंत्र्यांमध्ये योगेश कदम ग्रामविकास राज्यमंत्री आहेत, तर आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थ किंवा विधी मंत्रालय देण्यात आले. तर माधुरी मिसाळ सामाजिक न्याय मंत्री असतील. यासह मेघना बोर्डीकर यांच्याकडे आरोग्य, इंद्रनील नाईक यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण, तर पंकज भोयर यांना गृहनिर्माण विभागाचं राज्यमंत्री पद देण्यात आले. अधिवेशन काळात खाते वाटप झालं नसलं तरी आता मंत्री आपापल्या मतदारसंघात परतत असताना खातंही मिळाल्यामुळे नेत्यांचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.